वसा जनसेवेचा। सध्या देशभरात चर्चेत असलेला उत्तर प्रदेश पॅटर्न आता संतनगरी शेगावातही लागू करावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे। कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, गुन्हेगारी प्रवृत्तीला थेट लगाम बसावा अशी भावना शेगावकरांमध्ये व्यक्त होत आहे। पेठ मोहल्ला परिसरात 2 दिवसांपूर्वी पशु कत्तलीच्या कारणावरून 2 गटात वाद निर्माण झाला। या वादाचे पुढे दगडफेक आणि घरात घुसून मारहाणीमध्ये रूपांतर झाल्याने संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। या प्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्पर तक्रारी दाखल करण्यात आल्या असून एकूण 19 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पहिल्या तक्रारीत शेख मजीद शेख इसाक वय 32 राहणार पेठ मोहल्ला शेगाव यांनी म्हटले आहे की 10 जून रोजी 14 ते 15 जणांनी संगनमत करून त्यांच्या घरात घुसून मारहाण केली। दगडाने डोक्यावर वार झाल्याने ते जखमी झाले असून त्यांच्या भावालाही मारहाण झाल्याचा आरोप आहे। घरासमोर दगडफेक करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे। दुसऱ्या तक्रारीत सय्यद जमीर सय्यद सैलानी वय 50 राहणार पेठ मोहल्ला यांनी सांगितले की 8-10 जणांनी घरात घुसून शिवीगाळ केली आणि घरासमोर दगडफेक केली। वीट लागल्याने त्यांच्या डोळ्याखाली दुखापत झाली तर पुतण्यालाही मारहाण झाल्याचा आरोप आहे। दोन्ही प्रकरणात भारतीय न्यायसंहिता 2023 मधील विविध कलमे आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत। आता पोलिसांनी केवळ गुन्हे दाखल करून थांबू नये तर अशा कायदा हातात घेणाऱ्यांवर कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।